क्रांतिसिंह नाना पाटील नगरात वृक्षवंदन उपक्रम, झाडांना राखी बांधून पूजन, वृक्ष संवर्धनाची शपथ, डॉक्टर प्रफुल्ल पाटील आणि डॉक्टर अल्फिया बागवान यांचे प्रेरणादायी विचार। कोल्हापूर येथील क्रांतिसिंह नाना पाटील नगरात प्रफुल्लित केंद्रामार्फत महिला व मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या विविध मोफत शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक उपक्रमाच्या मालिकेत वृक्षवंदन हा आगळावेगळा उपक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात झाडांना राखी बांधून त्यांचे पूजन करून आणि कृतज्ञता व्यक्त करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमादरम्यान सर्व महिलांनी वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली। संस्थापक डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी निसर्गाचे मानवी जीवनातील अपरिहार्य स्थान स्पष्ट करत निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशिष्ट दिवसाची गरज नाही, रोजच्या जीवनात त्याची काळजी घेतल्यासच तो आपल्याला आयुष्यभर साथ देईल असे सांगितले। संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर अल्फिया बागवान यांनी रक्षाबंधनाच्या नात्याचे उदाहरण देत, जसा भाऊ बहिणीचे रक्षण करतो तसेच आपण निसर्गाचे रक्षण केले तर निसर्गही आपले रक्षण करेल, हा बंध परस्पर विश्वास, जपणूक आणि काळजीचा आहे असे प्रतिपादन केले। या उपक्रमाच्या यशामागे रेश्मा कातकर, श्रावणी पाडळकर, बिस्मिल्ला नदाफ, सना मुल्ला, श्वेता गुरव आदी स्वयंसेविकांचा मोठा वाटा राहिला। या अनोख्या कार्यक्रमामुळे परिसरात निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा सशक्त संदेश पसरला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।